रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे संधिवात यावर काही सोपे व्यायाम पाहू. सर्वप्रथम सरळ बसून मान जितकी वर घेता येईल तितकी वर आणि जितकी खाली घेता येईल तितकी खाली घ्यायची. सरळ वर आणि खाली, जितकं वर बघता येईल तितकं वर आणि खाली. त्यानंतर लेफ्ट साईडला टर्न करायचं आहे आणि राईट साईडला टर्न करायचं आहे. जितकं आपण टर्न करू शकतो तितकं करायचं आहे. जितकी मान फिरवू शकतो तेवढी घ्यायची आहे. त्यानंतर कान शोल्डरला लावायचा प्रयत्न करायचा आहे साईड टू साईड. ह्याच्यात खांदे वर नाही घ्यायचे, पण कान खाली लावायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात धरून समोरून वर मागे स्ट्रेच अँड डाऊन. दोन्ही हात धरून समोरून वरती स्ट्रेच करायचं आहे आणि खाली घ्यायचं आहे. जितकं घेता येईल तितकं वर घ्यायचं आहे आणि खाली. त्यानंतर दोन्ही शोल्डर्सना सर्क्युलर फॅशनमध्ये टर्न करणार. एकदा क्लॉकवाईज घेणार, एकदा अँटी क्लॉकवाईज घेणार. जेवढं गोल फिरवू शकता तेवढं गोल फिरवायचं आहे. त्यानंतर जितका कोपरा वाकवू शकतो तितका वाकवायचा आहे आणि सरळ करायचं आहे. एकदा एका साईडला 10 वेळा, मग दुसऱ्या साईडला 10 वेळा. कोपरा खांद्याला टच करणार आणि मग सरळ करून त्याला ताणायचं आहे. सरळ बेंड. त्यानंतर मनगट गोल फिरवायचं आहे. एकदा क्लॉकवाईज फिरवणार, एकदा अँटी क्लॉकवाईज फिरवणार. हे अंदाजे 10 वेळा दोन्ही दिशेला. त्यानंतर दोन्ही हाताची बोटं उघडझाप करायची आहेत. एकदा सगळी बोटं ओपन करणार, एकदा बंद करणार. उघडायचे आहेत आणि बंद करायचे आहेत. सरळ झोपायचे. दोन्ही पायाचे पंजे खाली आणि वर. जितके पायाचे पंजे खाली जाऊ शकतात तितके खाली आणि जितके वर येऊ शकतात तितके वर घ्यायचे. त्यानंतर पायाची बोटे पूर्ण बंद आणि उघडायचे आहेत. जितकी बंद करू शकतात तितकी बंद आणि ओपन. त्यानंतर एका वेळी एक गुडघा वाकवायचा आहे आणि सरळ करायचा आहे. हे बेडवरती स्लाईड केलं तरीही चालेल, बेडचा आधार घेतला तरी चालेल. जितकं बेंड करू शकता तितकं बेंड करा आणि खाली. अल्टरनेट लेग्स. त्यानंतर दोन्ही पाय बेंड करायचे आणि रोटेशनमध्ये घ्यायचे आहेत. एकदा दोन्ही गुडघे लेफ्ट साईडला जाणार, एकदा दोन्ही गुडघे राईट साईडला येणार. असं अंदाजे 10 वेळा दोन्ही साईडला करायचं आहे. मग दोन्ही पाय लांब ठेवायचे आणि आता ऑल्टरनेट लेग म्हणजे एका वेळी एकच गुडघा आत बेंड होणार, मग दुसरा बेंड होणार. एकदा लेफ्ट, एकदा राईट. जितकं होतील तितके आपल्याला आतमध्ये बेंड करायचे आहेत. त्यानंतर पायजवळ घेणार आणि कंबर वरती उचलायचे. जितके आपण कंबर वरती घेऊ शकतो तितके वर आणि खाली. पायांवर वजन देऊन कंबर वर आणि खाली, कंबर वर आणि खाली. त्यानंतर पोटावर झोपायचे. हातावर ढकलून आपण वर येणार आणि खाली. ह्याला भुजंगासनही म्हणतात. हातावर ढकलून वर यायचं आहे आणि खाली. जितकं होईल तितकं वर येऊन खाली. मग सरळ बसायचं आहे. एका वेळी एक पाय गुडघ्यातनं सरळ वर करायचा आहे आणि खाली. एकदा लेफ्ट, एकदा राईट. पाय सरळ वर आणि खाली. सरळ उभं राहायचं आहे. एकदा पंजे वरती घ्यायचे पायाचे, एकदा टाचावरती घ्यायचे. एकदा दोन्ही पायाचे पंजे वर, एकदा टाचावर. याला सपोर्ट घेऊन करू शकता. एका वेळी एक पाय गुडघ्यातनं वाकवायचा आहे आणि खाली घ्यायचा आहे. हे जितकं तुम्ही वरती घेऊ शकता तितकं वर घ्यायचं आहे आणि खाली घ्यायचं आहे. पुढचा व्हिडिओ कुठल्या कंडिशनवर पाहायला आवडेल हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा.